दाखवलेलं गेल्या अनेक वर्षाचं योगदान केवळ त्यांच्या अकोला मतदारसंघापुरतं सीमित नव्हतं, नगर जिल्ह्यापुरतं सीमित नव्हतं, तर उभ्या महाराष्ट्रासाठी होतं. आदिवासी बांधवांच्यासाठी त्यांनी सुद्धा केलेला संघर्ष हा तमाम आदिवासी बांधवांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त त्या ठिकाणी ठरत होता. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष राहिले. त्यांचं एक सहकार्याने त्याने मला काम करण्याची संधी मिळाली. त्यांचं मार्गदर्शन आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सतत त्या ठिकाणी मिळत राहिलं. एक समाजसेवेसाठी झोकून देणारा नेता संबंध महाराष्ट्रासाठी आज आमच्यामध्ये नाही, याचं दुःख खूप फार मोठं आहे. म्हणूनच प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्यांना विनम्रपणाची भावपूर्ण अभिवादन या ठिकाणी करतो. बिलकुल. तटकरेजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार देखील आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. सुधीरजी, भाजपचे ज्येष्ठ नेते, वयाच्या 84व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. पक्षासाठी असलेलं त्यांचं योगदान, समाजकारणातलं योगदान, या सगळ्याबद्दल काय सांगाल? एक सुस्वभावी नेता, संस्कारी नेता, आदिवासींचं नेतृत्व करतानाच सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा नेता म्हणून मधुकरराव पिचड 1995 पासून विधानसभेत मी त्यांना बघितलंय. मला अजूनही आठवतं, आज एकमेकाचा आरोप प्रत्यारोप करणाऱ्या या राजकीय आखाड्यामध्ये मला ते विरोधी पक्ष नेते असणारे मधुकरराव पिचड आजही आठवतात की ज्या क्षणी 95 ते 99 एका सन्माननीय सदस्यांनी गडकरीच्या एका कामाबद्दल शंका घेतली, तर विरोधी पक्ष नेते असणारे मधुकरराव पिचड उभे राहून म्हणाले की शंका घेणं अनुचित आहे. एक विकास करणारा, झंझावात असणारा नेता म्हणजे नितीन गडकरी. खरं तर विरोधी पक्ष नेत्यांनी एका मंत्र्याचं कौतुक करण्यासाठी किती विशाल मन लागतं हे मधुकरराव पिचड त्यांच्या त्या घटनेतून मी बघितलंय. मी स्वतः 2004 मध्ये एक लक्षवेधी विचारली आणि त्या लक्षवेधीनंतर त्या लक्षवेधीमध्ये एका अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा निर्णय झाला आणि मग मात्र महसूल खात्याचे मंत्री त्याला वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं वजन लावलं. पण मधुकरराव पिचडांनी बनावट जातीची प्रमाणपत्र देणाऱ्या त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यासाठी ना सरकार पाहिलं, ना पक्ष पाहिला, ना मुख्यमंत्री पाहिला. आपल्या आदिवासी समाजाच्या वर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तीव्रतेने आपल्या पदाची चिंता न करता आवाज उठवणारे नेते म्हणजे श्री पिचडजी. आज ते आमच्यामध्ये राहिले नाही. निश्चितपणे मनाला दुःख आहे की त्यांच्यामध्ये असणारा तो संस्कारी नेता, सुस्वभावी नेता, सर्व समावेशक नेता, अजातशत्रू नेता आज आमच्यामध्ये नाही. त्याचं दुःख आहे. त्यांच्या या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सुधीर मुनगंटीवारजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. तर राजकीय नेत्यांच्या या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. मधुकर काशीनाथ पिचड यांचा जन्म 1941 मध्ये झाला. भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र सरकारमधले माजी कॅबिनेट मंत्री सुद्धा आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देखील, अशी त्यांची ओळख. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गेल्या 1.5 महिन्यापासून ब्रेन स्ट्रोकमुळे नाशिकमधल्या 9 पल्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. अगदी थोड्या वेळापूर्वीच डॉक्टरांनी त्यांची प्रकृती क्रिटिकल असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी थोड्या वेळापूर्वीच माहिती दिली. साधारण संध्याकाळी 6:30 वाजता मधुकर पिचड यांचं निधन झाल्याची बातमी आली. अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून 1980 ते 2009 या काळामध्ये त्यांनी काम केलंय. तर मार्च 1995 पासून ते जुलै 1999 या काळामध्ये ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देखील राहिलेले आहेत. आणि सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांची एक विरोधी पक्षनेता म्हणून सांगितलेली नुकतीच आठवण आपण खूप उल्लेखनीय अशी म्हणावी लागेल की एक विरोधी पक्षनेता असताना देखील नितीन गडकरी यांचं एका म्हणजे सरकारमधल्या मंत्र्याचं कौतुक एका विरोधी पक्षनेत्याकडून कौतुक होणं ही फार दुर्मिळ गोष्ट असते. अशी एक छान आठवण मधुकर पिचड यांची सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितली. तर भाजपचे नेते मधुकर पिचड यांच्या निधनाची ही मोठी बातमी समोर येते आणि याच बातमी संदर्भात आणि याच घटनेसंदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. माझे सहकारी मिलिंद भागवत देखील आपल्या सोबत आहेत. महाराष्ट्रातला एक
अतिशय जबरदस्त नेता, लोकांवर मोठी पकड असलेला नेता, समाजातल्या आणि आदिवासी भागातल्या लोकांचं दुःख काय आहे हे जाणून त्याकरता धडपडणारा नेता, अशी मधुकरराव पिचड यांची ओळख आहे. आदिवासी विकास मंत्रालय त्यांच्याकडे प्रदीर्घ काळ होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतरचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून मधुकरराव पिचड सगळ्यांना माहीत होते.